कधीकधी मोस्ट इरिलेव्हंट पॉईंटसुद्धा राजकारणामध्ये डिस्ट्रॅक्शनचं काम करून जातो. नमस्कार मंडळी, जाणून घेऊया काय आहे मोस्ट इरिलेव्हंट पॉईंट आणि जाणून घेऊया की काय आहे महाराष्ट्राच्या राज्याचं डॅमेज करणारं डिस्ट्रॅक्शन. नुकत्याच नाशिक येथे पार पडत असणाऱ्या महाकुंभ मेळाव्यासाठी तपोवनातील हजारो वृक्षांची होणारी कत्तल आणि या कत्तलीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने काढलेले आदेश आणि याच काढलेल्या आदेशाविरोधात हजारो निसर्गप्रेमी संस्था आणि काही कलाकारांनी या विरोधात आंदोलन उभं केलं. बरं, हे आंदोलन उभं केल्यानंतर त्या आंदोलनकर्त्यांकडून सरकारचा या विरोधात खूप मोठा निषेध दर्शवला गेला. सरकारचा निषेध करताना आंदोलकांनी सरकारला खडे बोल सुनावले. याच विरोधात का होईना महाराष्ट्र राज्याचे सरकारातील आमदार आणि माननीय मंत्रीजी निलेश राणेजी यांनी या आंदोलनकर्त्यांना काही प्रश्न विचारले. ते प्रश्न विचारताना प्रेस कॉन्फरन्समध्ये निलेशजी राणे म्हणतात की महाराष्ट्रातील निसर्गप्रेमींना झाडांची होणारी कत्तल दिसते का? पण जेव्हा ईद या सणामध्ये बकऱ्यांची होणारी जी कत्तल आहे आणि त्या कत्तलीमधून जे रक्त रस्त्यांवरती वाहतं ते त्यांना दिसत नाही का? आणि त्या रक्तातून होणारं पर्यावरणाचा ऱ्हास किंवा पर्यावरणाला त्रास हा निसर्गप्रेमींना कळत नाही का? कळलं? कोणत्या मोस्ट इरिलेव्हंट टॉपिकबद्दल आपण बोलतोय? जेव्हा असा काहीतरी पॉईंट किंवा असं काहीतरी इरिलेव्हंट टॉपिक महाराष्ट्रातील राजकारणी यूज करतात, त्याचा अर्थ असा असतो की त्यांच्याकडे आर्ग्युमेंट करण्यासाठी काहीही नसतं किंवा त्यांना एखाद्या गोष्टीवरून डिस्ट्रॅक्शन पाहिजे असतं. अशी खूप सारी उदाहरणं आपण पाहिली असतील. अशा राजकारणांसाठी आपण पाहिलेलं उत्तम उदाहरण म्हणजेच कोविड काळामधील किंवा कोरोना काळामधील रस्त्यांवरती उभं राहून, मुंबईच्या रस्त्यांवरती उभं राहून हनुमान चालिसा बोलण्याचं वेड किंवा हनुमान चालिसा रस्त्यावरती उभं राहून पाठण करण्याचं जे लागलेले वेध होते तेही आपण पाहिले. असे केविलवाणे प्रयत्न राजकारणी तेव्हा करतात जेव्हा त्यांना एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावरून जनतेचं ध्यान भटकवायचं असतं. हाच एक केविलवाणा प्रयत्न आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्व आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके आमदार यांनी केलेला आहे. माझी फक्त महाराष्ट्रातील राजकारण्यांना एवढीच विनंती आहे किंवा राज्यातील सरकारमधल्या असलेल्या मंत्र्यांना एवढीच विनंती आहे की या स्टेटमेंटला पूरक म्हणून त्या मंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या मांस कन्झम्पशन किंवा मीट कन्झम्पशनचा पूर्ण वर्षाचा रिपोर्ट आहे, जो मे बी बकऱ्यांच्या होणाऱ्या कत्तलीमधून किंवा हत्येमधून होणारं जे मांसाचं कन्झम्पशन आहे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि फक्त ईद या दिवशी किंवा ईद या सणा दिवशी होणाऱ्या मांसाचं कन्झम्पशन याचं कंपॅरिझनचा रिपोर्ट महाराष्ट्रातील जनतेला सादर करावा. आणि त्यानंतर बहुधा निसर्गप्रेमी जे आज तपोवनातील काही झाडांसाठी किंवा वृक्षांसाठी आज आंदोलन करतायत किंवा तिथे निसर्गाचा ऱ्हास होऊ नये यासाठी प्रयत्न करतायत, तेच प्रयत्न निलेशजी तुमचा जो सर्वात इम्पॉर्टंट असा मुद्दा आहे की बकऱ्यांचा होणारी कत्तल जी तुमच्या दृष्टीने सर्वात इम्पॉर्टंट आहे, झाडांपेक्षा किंवा वृक्षांपेक्षाही इम्पॉर्टंट आहे की ज्यामुळे निसर्गाचा खूप मोठा ऱ्हास होऊ शकतो, त्याही मुद्द्याकडे आंदोलक वळतील आणि तुमच्या महत्त्वाच्या अशा मुद्द्याकडे आंदोलन म्हणून बघतील. तुमची जी इच्छा आहे ते आंदोलक पूर्ण करतील. परंतु आत्ता सध्यासाठी जे सर्वात इम्पॉर्टंट आहे, जे गिरीश महाजन किंवा सरकारमधील इतर नेत्यांना किंवा माननीय मुख्यमंत्रीजी यांना आंदोलकांनी विचारलेले प्रश्न की या झाडांची जी कत्तल होणार आहे आणि त्यामुळे जो पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे त्याची जी भरपाई आहे ती कशी बरी पूर्ण करणार आहे? बरं, तुम्ही सांगताय की आम्ही झाडं लावणार आहे किंवा आम्ही वृक्ष लावणार आहे, परंतु एक जे पूर्णपणे वाढलेलं झाड आहे त्याची कत्तल करून एखादा वृक्ष लावून ते सोडून देण्यात कोणती बरी भरपाई होणार आहे? आणि त्यामुळे जो निसर्गाचा ऱ्हास होणार आहे किंवा ती जी झाडांचं नुकसान होणार आहे ती भरपाई कोण बरं करून देणार आहे? आपल्याला डेव्हलपमेंट हवी आहे,
नक्कीच हवी आहे, परंतु ती निसर्गाच्या कॉस्टवरती नको आहे. त्यासाठी जे आंदोलकांनी आंदोलन उभारलेलं आहे त्यावरती त्याच्या लॉजिकल तेवढ्याच लॉजिकली त्यांना उत्तर देणं महत्त्वाचं आहे, किंवा तो जो निर्णय आहे तो तुम्ही मागे घेणं गरजेचं आहे. परंतु काहीतरी डिस्ट्रॅक्शन म्हणून धर्म, जाती यासारखे विषय महाराष्ट्रातील राजकारणाला अजून खालच्या पातळीवरती घेऊन जातील, अशा गोष्टी सरकारमधल्या राजकारण्यांनी करणं म्हणजे महाराष्ट्रातील जनतेबरोबर विनोद करण्यासारखंच आहे. आणि हा विनोद खूप सहसा राजकारणी आपल्या गोष्टीला डिस्ट्रॅक्शन करण्यासाठी शांतपणे करून जातात आणि महाराष्ट्रातील जनता किंवा भोळी जनता यासाठी बळीही पडते. नक्कीच तुमचा जो मुद्दा आहे तो तुमच्यासाठी तेवढाच महत्त्वाचा असेल, परंतु झाडांपेक्षा बकऱ्यांची कत्तल ही जास्त महत्त्वाची वाटत नाही आहे. त्यामुळेच त्याच्या विरोधात किंवा त्यांच्या बकरीच्या कत्लीविरोधात कोणत्याही प्रकारचं आंदोलन आजपर्यंत उभं राहिलेलं नाही आहे, कारण की त्यामधून होणारा निसर्गाचा ऱ्हास हा सायंटिफिकली अजूनपर्यंत तरी प्रूव्हन नाही आहे. त्यासाठी माननीय निलेशजी राणे साहेब, तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला हा रिपोर्ट द्यावा आणि त्याच्यामध्ये होणारा पर्यावरणाचा ऱ्हास दाखवावा. आंदोलक जेव्हा तपोवनातील राजकारणाचं जे आंदोलन आहे त्याच्या विरोधात जे आंदोलन आहे ते संपून त्यानंतर तुमच्या जे बकरी कत्लीचा जो आंदोलन आहे त्यामध्येही तुम्हाला तेवढाच सहभाग दाखवतील आणि तुम्हाला उत्तमरित्या सपोर्ट करतील. धन्यवाद.